भाजप नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकं काय सांगाल? काही दिवसापूर्वी ठाकरे बंधू एकत्र आले आणि नुकतंच कोणतीतरी वृत्तवाहिनी आहे त्यावर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली गेली। त्यामध्ये त्यांनी भाजपावर सडेतोड टीका केली आहे अक्षरशः। त्यांच्यासमोर दुसरं काही नाहीच आहे। भाजप महायुतीचं मुंबईत आता लोकांमध्ये एवढी लोकप्रियता आहे म्हणून स्वाभाविक आहे त्यांनी वोट जिहादच्या नावाने हे बोलणं। निवडणूक आयोगानं भाजपावर आक्षेप सुद्धा घेतला होता गीतेसाठी, त्यावर काय बोला? आम्ही तक्रार केली आहे किशोरी पेडणेकरच्या विरोधात की त्यांनी त्यांच्यावर कोविडचे जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यावर ती माहिती त्यांनी आपल्या निवडणूक नामांकन पत्रात अर्जात दिली नाहीये। जनतेची फसवणूक केली आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई होईल। एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही आता आरोप केले किशोरी पेडणेकर यांनी कोविडच्या काळात घोटाळे केले याचे आरोप केले, ते सविस्तर सांगा। मी माहिती दिली की किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळात जे कमिशन घेतलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याची माहिती त्यांनी निवडणूक अर्जात दिलेली नाही, हा गुन्हा आहे, त्यांच्यावर कारवाई होणार। आता मुंबईमध्ये बांगलादेशी लोक असेल, रोहिंगी असेल, ते खूप वाढलेले दिसतात आपल्याला माहित आहे की राहुल गांधी असो, MIM असो, समाजवादी पार्टी असो, उद्धव ठाकरे यांना वोट जिहाद करायचा आहे कारण की हिंदू त्यांना मत देत नाही, मराठी आता फसवले जाणार नाही म्हणून त्यांनी आता वोट जिहादच्या नावाने बांगलादेशी यांचं तुष्टीकरण सुरू केलं आहे। देवेंद्र फडणवीसने स्पष्ट केलं आहे आम्ही एक एक बांगलादेशीला शोधून त्याचा गावी परत पाठवणार। धन्यवाद। कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।